ह्या महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. मित्रांनो, तुमचा आमचा या अख्ख्या भारत देशाचा जाणता राजा म्हणजे शिवबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला, क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. लीग फॉर्मॅट मधली सर्वात शेवटची मॅच. एका बाजूला पूर्वांचल पॅन्थर्स, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मुंबई चॅलेंजर्स कुठेतरी लढा देताना बघायला मिळेल. पूर्वांचल पॅन्थर्ससाठी ही खूप महत्वपूर्ण मॅच असेल. कुठेतरी रन रेटनी ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असेल, कारण मागच्या सामन्यात महाड किंग्ज कुठेतरी पराभूत झालेत आणि त्यांच्यासाठी एक कुठेतरी टॉप 2 मध्ये जाण्याची नामी संधी ओपन केल्या, दरवाजे उघडलेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या माध्यमातून खेळ केला जाईल. कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ खेळला जाईल हे बघणं आता मात्र इंटरेस्टिंग आहे. मजा येईल कारण एसबीएल मध्ये हे चित्र आपण वारंवार बघितलंय. दिस इज व्हॉट एसबीएल इज नोन फॉर. थँक्यू अमरदादा, थँक्यू युवराज. महाराजांच्या खरं तर इतिहासावर गुणगौरवित गीत खरं तर राजे शिवछत्रपतींना आपण स्मरण सुद्धा केलं आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं शिवगर्जना करून स्पर्धेला पुन्हा एकदा नव्या मॅचला सुरुवात केली. प्रारंभी आपण पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, ज्याच्याकडे या मॅचचा या संपूर्ण स्पर्धेचा चांगला फॉर्म आहे असा गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल थोडा आपण पाहिला तर अवांतर रिलीज केला, बॉल टर्न झाला नाही, जिथे आलेला हा पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट गुड इव्हिनिंग एव्हरीवन, सर्वांना शुभ सायंकाल. श्रीकांत नांगरे, मला वाटतं ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूलचे त्यांचं त्या फलकावर पहिल्या क्रमांकाचं नाव तिथे छान पांढऱ्या रंगाच्या खडून कोरलंय. असे श्रीकांत आमचे मित्र, त्यांना मी विनंती करू की यावं आपण सन्मानानं. योगायोगानं आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करतो. दे बिलोंग्स टू IT, आय बिलोंग टू नॉन IT. सो श्रीकांत येतील, मॅचला एन्जॉय करतील. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट. स्पर्धेचे पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर सुद्धा हा वाईट बॉल आहे. एज लागला, मागे गेलाय, भोईर आहेत, त्यांना चकून बॉल जाईल डीप थर्ड मॅट झोन मध्ये मिळेल चौकारटीचं. आर्टिफिशियल फ्लडलाईट अंडर आपण प्रकाश झोतात स्पर्धेला घेऊन आलोय. सीवूड्स बॉक्स लीग 2026 सीझन 5 मध्ये आपण लीग स्टेजचा मला वाटतं हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण टॉप 2 मध्ये क्वालिफायर मॅच, त्यानंतर एलिमिनेटर, तिथून वरून हारणारा संघ, खालून जिंकणारा संघ, त्याच्यामध्ये आपण क्वालिफाय 2 म्हणजे सेमीफायनलसाठी आपण तिथे क्वालिफाय करणार आहोत. म्हणजे परिपूर्ण IPLचा फॉर्मॅट रोनक आपल्याला पाहायला मिळतोय. तुझंही तितकंच मनापासून आभार, ज्यांनी खरं तर चांगल्या योगदानातून गुणतालिका प्रॉपर टॅली करून दिली आम्हाला आणि प्रत्येक वेली ग्रुप स्टेजला असताना पहिल्या राऊंड नंतर, दुसऱ्या राऊंड नंतर, तिसऱ्या राऊंड नंतर आपण ती गुणतालिका डिस्प्ले सुद्धा केली. हा व्हाईट बॉल आहे, धावसंख्या आपण पाहताय 7. आपण पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं करूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. ज्युनियर पार्कर ऑन अ स्ट्राइक, समोरे साहिल. बॉल सोडून दिलाय, पंचांनी हातांचा पिसारा फोडून सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. एका बाजूला फार छान मंदिरामध्ये गजर होते, तिथे नामस्मरण केलं जातं आणि एका बाजूला आपण या क्रीडांगणावर क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आज रंगवतोय.
D3 फायनलची रात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपल्याला पाहायला मिळणार आहे एडिशन 5चा नवा चॅम्पियन संघ साहिल. बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा हा बॉल मात्र नक्कीच डॉट असेल असा इशारा पंचांनी केले. इट्स फेअर बॉल. धावसंख्या आपण पाहिली 8 या आकड्यावर. फिल्डिंगचे सेटअप ऑन साइडला 4, ऑफ साइडला आपण पाहिलं तर 5 फिल्डर आहेत. डीप थर्ड मॅन, डीप एक्स्ट्रा कव्हा, स्वीपर कव्हा, डीप लॉंग ऑफ, ऑन साइडला स्ट्रेट लॉंग ऑन. ऑर्थोडॉक्स कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहायला एक मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये आहेत फिल्डर. विकेट किपर हेमंत वॉक्स आपण पाहताय ॲज अ लीडर. हेमंतकडे मागच्या मॅच मध्ये काही 2 चुका झाल्या. हेमंतनं विकेट किपिंग करत असताना त्यानं सांगितलं नाही की विकेट किपर चेंज होते. ती एक चूक झाली आणि क्लोज तो आला. आधी दूर होता आणि त्यानंतर तो क्लोज टू विकेट आला. तिथेही त्याने पंचांना अपडेट केलं नाही. अशा 2 चुका त्याच्याकडनं झाल्या. परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून वाख्यानं जो खेळ त्याचा राहिलाय. खरं नेतृत्व ज्याला आपण म्हणतो ना की कॅप्टन हा कूल असावा, कॅप्टन हा शांत असावा, कॅप्टन हा अभ्यासू असावा, कॅप्टन जिज्ञासू असावा आणि तो ॲम्बिशियस कॅप्टन आहे. हे बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. खरं तर पूर्वांचल पॅन्थर्स सिंग सरांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. जर या सामन्यामध्ये खरं तर चांगल्या मार्जिननं जर का जिंकले तर कदाचित त्यांना टॉप 2ला क्वालिफाय होण्यासाठी सुद्धा संधी असणार आहे. म्हणजे पराभूत झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा एक संधी मिळणार आहे. जिथे आपण म्हणतो की दुसरे जे 2 संघ खालून जे जाणार आहेत तिथे मात्र तो एलिमिनेटर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, पण जो हारेल तो स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. आणि एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण हा मोठा फॉर्मॅट आहे. एक संघ प्रत्येक संघासोबत खेळ करतोय. 8 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. पूर्वांचल पॅन्थर्स, अलिबाग ॲव्हेंजर्स, त्याच्यानंतर महाड किंग्स, त्यानंतर नवी मुंबई चॅलेंजर्स, कर्नाटका रेनेग्रेड्स, त्यानंतर सिंधुदुर्ग वॉरियर्स, सोलापूर स्ट्रायकर्स, पुणेरी शिल्लेदार. आज पुणेरी शिल्लेदार आणि पूर्वांचल पॅन्थर्स या 2 टीम्स आपल्याला नव्यानं या सीझन 5 मध्ये पाहायला मिळाल्या. सोडून दिलाय. हाही व्हाईट बॉल. टोटल स्कोर 12-12. चार संघ आपण या मॅच मधून स्पर्धेतून मात्र डिस्क्वालिफाय होताना आपण पाहिले. नाही काय नाही अजिबात नाही. अजित सर आपण लय बारीक होतो तेव्हा करायचो ना असं. शाळेत अंगणवाडीत जेव्हा होतो तेव्हा करायचो. हे म्हणतं जुने पाक. हा व्हाईट बॉल आहे. येस, थोडं डिस्ट्रॅक्ट केलं हे म्हणतं ना. आणि करावं थोडंसं असावं मॅच मध्ये हलका ॲग्रेशन. हो, यावेळेला क्विक फेकलाय. दिस इज डॉट बॉल. पहिल्या षटकाला 7.21 मिनिटे घेतलेत अजित सर. 1 to go इज द कॉल. स्पर्धेला एन्जॉय करतायत स्पर्धेचे शिल्पकार. अनेक युवकांना ज्यांनी आज एकत्र येण्यासाठी प्रेरणा दिली. सुधीरजी जाधव साहेब म्हटलं की मग मैत्री फाउंडेशनची प्रस्थापना आज नवी मुंबईमध्ये सीवूड्स विभागामध्ये त्यांनी केली. आणि आज मैत्री फाउंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. सीवूड्स नेरूळ नगरीमध्ये खरं तर उद्योग आणि व्यवसाय करत असताना ज्या मातीनं आपल्याला ओळख दिली, ज्या मातीनं खऱ्या अर्थानं लहानाचं मोठं केलं, तिथे युवकांसाठी काहीतरी करण्याची ही धडपड सुधीरजी जाधव साहेबांची आपण पाहिली. आणि आज क्रिकेट हे माध्यम वापरून त्यांनी सर्वांना, संपूर्ण सेक्टरला
संपूर्ण सीवूड्सला आज एकत्र आणले. SBL च्या निमित्तानं मिळालेला हा चौकार. धावसंख्या 18. डीजे टाइम 9 मिनिटं झाली. 8:55. यस आणि आता 9 झाले. यस चलो 8 मिनिटं. क्षमस्व आहे ना लक्ष सर्वांचं. 8 मिनिटं आणि 55 होते. करेक्शन आम्ही केलं ना. बघतोय कोणाकोणाचं लक्ष आहे इकडे. सर्वांचं लक्ष आहे. चांगलं आहे. सोडून दिलं बॉल. डॉट नितीन 0-0 क्रमांक आहे. हर्षल गिब्स बरोबर इफ आय एम नॉट रॉंग. नो बॉल अँड ए सर्कल आउट. फलंदाज बाद. नो बॉल काउंट होईल. फलंदाज बाद होईल. एकदा मिळेल अगदी अकाउंटवर बॅटिंग टीम कडे. दिजे छान गाणं सादर केलं होतं. विठू माऊलींना स्मरण करणारं ते गाणं होतं. विठ्ठल हा महाराष्ट्राच्या मातीचा आध्यात्मिक स्तोत्र आहे. सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. विठ्ठल हा जगण्याचा पाया आहे. आजही खरं तर महाराष्ट्रातील गावगाड्यांची सुरुवात रामकृष्ण हरी याच नावानं होत असते. आणि इथल्या लोकांची विठ्ठलावरची असलेली श्रद्धा जितकी भोली भाबडी तितकाच विठ्ठल देखील भोळा भाबडा. आपण सातत्यानं पाहिलंय. इथल्या कणाकणात मनामनात विठ्ठल आहे. डीजे मास्टरनेही आम्हाला स्मरण करून दिलं. छान. पुन्हा एकदा त्यांचे आभार. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 या आकड्यावर. बॉल बघायचं. सोडून दिल्या बॉलला ज्युनियर पार्कर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 वर. हा ही व्हाईट बॉल. सिधा 10 मिनिटं होऊन गेले. अजून पहिलं षटक चालू आहे. म्हणजे आता बॉल झाला ना पहिला. 2 झाले. 2 तुलाच तापवायचं होतं मला. 3 झाले. 3 बरोबर. मी बोलू शांत आहे कधीपासून. मी बोलते काय एवढी शांतता. क्रिकेटमध्ये शांतता नाही पाहिजे. शांतता भंग झाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न होता. पूर्वी तपश्चर्याला बसायचे तेव्हा मेनका आणि तिकडनं अप्सरा वगैरे यायचे. आता अप्सरांना नाही बोलू शकत. फलंदाज बाद झालाय. ज्युनियर पार्कर कॅप्टन आउट. डीजे वाजव. पुंडलिका वरदा म्हटलं की मग हरी विठ्ठल हे उद्गार आलेच पाहिजेत. जय भवानी म्हटलं की मग जय शिवाजी हे आपोआप येणारच. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की मग जय हे आपोआप आलंच पाहिजे. विशाल गेलेत बॅटिंगसाठी. 2 चेंडू शिल्लक. कॅप्टन वर्सेस लेजेंड खेळाडू विशाल विरुद्ध आपण पाहिलं तर हेमंत अशी ही कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. बॉलिंग ट्रॅकवर हेमंत. धावसंख्या झाली ती 24.
एक मिनिट चेक करा एकदा बघा कसा टेस्ट माईक टेस्ट ओके ऑल गुड हॅलो हां अराउंड द विकेट नितीन ॲज अ विकेट कीपर हा व्हाईट बॉल नितीनला आपण या स्पर्धेमध्ये टीम सोबत पहिल्यांदाच ॲज अ विकेट कीपर आपण पाहताय आणि त्याची एक अनोखी शैली सुद्धा आहे उभं राहण्याची चॉप करण्याचा प्रयत्न अमोल विकेटची संधी असणार आहे हाऊ इज दॅट इज द अपील अंपायर सेज आम्ही घेऊ DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम काय म्हणतो श्रीकांत चला स्क्रीनवर दाखवा फलंदाज बाद आहे पूर्वांचल पॅन्थर्स या टीमसाठी अमरदादा ही महत्वाची विकेट होती आमचे फोटोग्राफर लाड सर आलेत फोटोग्राफर लाड सरांना आम्ही जरूर सांगू की फोटोज लवकर यायला पाहिजेत कारण कसं आहे ना आम्ही आज इकडे आहेत उद्या आमचं उरणला संध्याकाळी मॅच आहे परवा दुसरीकडे आहे फोटोज आले ना मग त्यांची एक वेगळी मजा आहे शौर्य कसा आहेस हेअरस्टाईल काय अशी ते बघ तिकडे अमोल दादाची हेअरस्टाईल बघ तिकडे बघ बघितली का बॅटरची आवडली का नाही आवडून काय फायदा बाबा अलाउड करतील तेव्हा ना चला रंगरंगोटी करण्यासाठी आपण आयोजन कमिटीला विनंती करू की आपण थोडं सज्ज राहा बंटी दादा आपण नेक्स्ट मॅच मध्ये रंगरंगोटी थोडी करायची आपल्याला आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण या संपूर्ण स्पर्धेचं व्यवस्थापन करणं अमरदादा हे सोपं काम नाहीये बरोबर 9:45 वाजता आपण येऊ त्या अगोदर नाश्ता रेडी राहणं पॅडल करण्याचा प्रयत्न स्वीपचा प्रयत्न टायमिंग जुळलं नाहीये मिळेल ती एकदा धावसंख्या 30 फोटोग्राफर तो असतो जो स्वतः हसत नाही पण सर्वांना हसायला भाग पडतो हा डॉट बॉल आहे चला मॅचकडे आपण फोकस करतोय पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना आपण पाहताय चौथं षटक प्रगतीपथावर भावेश बॉलिंग ट्रॅकवर भावेशने इम्प्रेस केलंय भावेश खरं तर एक जबरदस्त खेळाडू ज्यानं जेव्हा त्याला कॅप्टननं बॅटिंगचा रोल दिला त्यांना बॅटिंग केली जेव्हा त्याला बॉलिंगचा रोल दिला त्यांना बॉलिंग केली अगदी ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा चांगला खेळ केलाय स्वीटचा फटका परफेक्ट मिडल केलाय अमोलची ताकद त्याची नजाकत त्याचं शॉट सिलेक्शन आलेला हा SBL चौकार डीजे आपण चर्चा करतो भावेश बद्दल भावेश एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅरी करणारा खेळाडू आहे ज्याला आपण म्हणतो सकारात्मकता हाही बॉल पुन्हा एकदा मागे गेलाय मिस्टर भोईर हाऊ इज दॅट इज द अपील अंपायर सेज नॉट आउट कसं असतं ना नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा जर का तुम्ही सकारात्मक राहू शकता तर तुम्ही मात्र अर्धा सामना जिंकलात म्हणूनच समजा इथे मॅच मध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला पाहायला मिळालाय टीम पूर्वांचल पॅन्थर्स या टीम कडनं फोटोग्राफर्स आमचे काही फोटो क्लिक करतात 3 ओव्हरसाठी 17 मिनिटांचा अवधी वापरलाय स्क्वेअर लेग रिव्हिजन मध्ये बॉल जाईल धाव मिळेल एक स्ट्राइक रोटेट होईल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 खेळ क्रिकेटचा जयघोष सीवूड्सच्या खेळाडूंचा मागे फिरवला बॉल आणि परतावून लावले फलंदाज बाद
थोडं आम्ही तुम्हाला थांबू. आलाय ना तिथे तो असं सुधीर शेठ, मुंबईमध्ये लालबागच्या राजाचा सोहळा असतो ना, तो सर्वात शेवटी निघतो. तसंच काहीस आपल्या स्पर्धेबद्दल सुद्धा आहे. सीझनच्या सर्वात शेवटी आपल्याला खऱ्या अर्थानं SBLचं आपण मोठा थाटमाट पाहत असतो. आणि आज आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला वेगवेगळ्या विविध क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विभागातून प्लेड ऑन फलंदाज बाद आपण चर्चा करत होतो. मैत्री फाउंडेशन सीवूड आणि मैत्री फाउंडेशनचे संस्थापक, युवकांना ज्यांनी प्रेरणा दिली अशी सुधीरजी जाधव आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं SBL कमिटीची प्रस्थापना आपल्याला पाहायला मिळाली. त्या अगदी संयुक्त पुरस्कृत आपण SBL सीवूड्स बॉक्स लीग चा आपण सोहळा आज आपण पाहताय 5व्या पर्वामध्ये. Flighted ball, Hemant as a wicket keeper, and this is OUT, out. या स्पर्धेचे दमदार आयोजक सुधीर शेठ जाधव यांच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय ऑफर काय? 3 चौकाराला किती? 500. कोणाकडून कोणाला? वैभव कडून शिशिरला. 3 चौकारांसाठी कॅश प्राइस किती? तब्बल 1000 रुपये. क्या बात आहे. 1000 रुपये मिळतील शिशिर. आणि प्रत्येक चौकाराला किती? 200. क्या बात आहे. चला आता मजा येईल. पहिला चौकार येईल का? नाही. ओ हो 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 वैभव भाई, पैसा लगाना है तो सफेद घोड़े पे लगाओ जो रेस में जीत जाए. काय स्क्रिप्टेड होतं ना हे स्क्रिप्टेड होतं. हे ठरलेलं होतं अगोदरच. शिशिर मस्त मस्ती केली शिशिरनं. चौकार मारायचा होता शिशिर. 200 आले वाटतं. ओ बचावला. बाईज आहे. 1+4 5 धावांचा बोनस. मॅच कडे आपण फोकस करतो. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना बॅटिंग करत असताना बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते पूर्वांचल पॅन्थर्स यांच्या विरोधात. एज लागलाय का? अपील सोडीत थोडी होईल. विकेट किपर अतिशय चपळ, चतुर, चाणाक्ष, अतिशय हुशार आपण पाहताय. नवी मुंबई चॅलेंजर्स त्यांच्या विरोधात पूर्वांचल पॅन्थर्स. नवी मुंबईकडनं खरं तर ही जी टीम आहे प्रसादजी ठाकूर साहेबांची, ते एन्जॉय करतात या मॅचला. कारण अमरदत्त त्यांचा प्रवास या स्पर्धेतून थोडासा थांबलाय. परंतु पूर्वांचल पॅन्थर्स या टीमला मात्र मोठ्या फरकानं जिंकायचंय. क्लीन बॉल्ड, दांडी गोल, विनायक बाद. डीजे पूर्वांचल पैंथर्स या टीम के ओनर आमचे संदीप सिंह, जहां कहां पर भी है हाथ ऊपर कीजिए सर, आवाज नीचे बैठे रवि प्याती सर के साथ. कुछ तो गड़बड़ है. सूर्यास्त के बाद गडबड ही होती है. तिकडे मयूर कल्लूर सर आलेत, पांढऱ्या शर्ट मध्ये आले, त्यांना माहित आहे ट्रॉफी उचलायची आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केला, नो बॉल +4, 5 धावांचा बोनस. श्रेयस with his batting skill, the first 4, superb, magnificent attack, अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 50, 50 अप. पूर्वांचल पॅन्थर्स फील्डिंग करती है. आकाश बॉलिंग ट्रॅक वर समोर आहे तो नवी मुंबई चॅलेंजर्स या टीमचा एक अफलातून फिटनेस ॲथलेट खेळाडू, नाम आहे श्रेयस. स्विचचा फटका मागे गेलाय, अल्टी पलटी बॉल पलटी कलटी चौकार.
किती मिनिटं झाली ते सांगा जरा. 22 मिनिटं झाली इनिंगला. चला हरकत नाही, आपण पूर्वार्धामध्ये थोडा वेळ घेतला, उत्तरार्धामध्ये फास्ट खेळलो. इनिंग आम्ही कंटिन्यू करतोय. चला लगेच ओपनिंग पेअर पाठवा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला नाही होणार आहे, कारण त्यानंतर आपण गुण तालिका पाहणार आहोत. चला या मॅच नंतर 4 क्वालिफाईड टीम, त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे कर्नाटका रेनेग्रेड्स, दुसरं नाव आहे ते महाड किंग्स, तिसरं नाव आहे ते पूर्वांचल पॅन्थर्स आणि चौथं नाव आहे ते पुणेरी शिल्लेदार. म्हणजे अलिबाग ॲव्हेंजर्स, नवी मुंबई चॅलेंजर्स, सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि सोलापूर स्ट्रायकर्स यांनी कपडे बदलून लगेच या. आपल्याला चेअरअप करायचं सर्वांना. कपडे बदलून आलेत बघा तिकडे, लगेच आले. काय वाद आहे, आणि असं पाहिजे, एवढं प्रॉम्प्ट पाहिजे. चला कॅप्टन, तुम्ही जे 4 संघ टॉप मध्ये आहेत त्यांनी तयार राहायचं. ही मॅच जशी संपेल तसं तुम्ही मुख्य कक्षाकडे प्राचारण करायचंय. आज अक्षयने पिवली टी शर्ट परिधान केले. अक्षयचं ठरलं होतं का? काल नाही दिसले मला तुम्ही. हा, पहिली मॅच हारले होते ना, कदाचित तुझा डाऊट असावा. मयूर दादा बघतायत अक्षयकडे काहीतरी. पण मॅच मध्ये आता मजा येईल, कारण इथून पुढे आपण लीग स्टेजच्या बाहेर जाणार आहोत. पहिल्या 2 टॉप टीम्स मध्ये आपण क्वालिफायर सामना खेळू. जो जिंकेल तो जाईल थेट फायनल मध्ये. जो पराभूत होईल तो खालून जो जिंकेल त्यांच्यासोबत पुन्हा एकदा सेकंड क्वालिफायर सामना खेळेल. गेम विल ऑन सून. दुसऱ्या इनिंगला उत्तरार्धाला करू आपण सुरुवात. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची आम्हाला सोबत साथ मिळाली आणि ज्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले अशा आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर यांना आम्ही पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येण्यासाठी विनंती करू. प्लीज कम अँड जॉईन विथ द मायक्रोफोन फॉर द नेक्स्ट इनिंग प्लीज. थँक्यू. थँक्यू नितेश. मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. स्वप्नील साबळे ऑन बॉलिंग ट्रॅक, त्याच्या समोर हेमंत वागसे एक जबरदस्त फलंदाज, त्याच्या समोर एक मातब्बर गोलंदाज आमने सामने. चांगलं बॅटल आहे. नॉर्थ साईडला आपण भावेशला बघतोय आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्विच करायचा होता. युवराज सर पुन्हा एकदा टार्गेट आपण बघितलंय 55. SBL आणि 55चं गणित मात्र काहीतरी ह्या पर्वामध्ये आपल्याला वेगळं बघायला मिळतंय. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता, आता मात्र घेतलेली ही लेग बॅचच्या स्वरूपात धाव येते. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पहिला डॉट होता. यस, पहिला बॉल डॉट बॉल आहे, म्हणजे एकच धाव आहे. चला, आणि हा चेंडू मात्र रिव्हर्स स्विच केलाय. भावेशच्या माध्यमातून दर्जेदार फटका बघायला मिळतोय. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट शॉट, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. हा येतोय चौकार. नेक्स्ट बॉल, आणि हा चेंडू आता मात्र काय चेंडू डिलिव्हर केलाय. ब्रिलियंटली बॉल. हा व्हाईट बॉल कुठेतरी जस्ट मिस केला तो लेग स्टिकला. पंच अजित सर, चेंडू किती झालेत? 3 बॉल झालेत. स्कोर झालाय 1 मिनिट. स्कोर आत्ताचा व्हाईट आहे 6 झालेत. चला कॅरी ऑन. आणि हा चेंडू आता मात्र बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. पुल करता सर कुठेतरी फेल टू करेक्ट दॅट बॉल. लेग बॅचच्या स्वरूपात मात्र एक धाव जोडली जाते. एका धावीने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 7 वरती. वाईल्ड चेसिंग 55 रन्स. 4 चेंडू नंतर धावसंख्या धावफलकावरती 7, बिनबाद 7. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड झाला. एक स्टिक आपण जर वाईट दंडित केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राजेशच्या माध्यमातून. मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण झाली होती. जरी हिट झाला असता तरी भावेश इन होता. मात्र 1+1 2 धाव जोडल्या जातील.
महत्वपूर्ण 2 धावा कुठेतरी दोन इट्स अ लाऊड कॉल, इट्स अ लाऊड कॉल फॉर द फ्रंट फुट लाईन, टच लाईन, नो बॉल फ्रॉम द स्ट्राईक अंपायर अजित निकम सर. व्हेरी लाऊड कॉल. अजून एक खराब चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वरती दशकात. 10 रन्स. आणि हा चेंडू आत्ता मात्र चांगला पिच केलाय. अगोदरचा चेंडू देखील लाईन लेंथ परफेक्ट होती, मात्र कुठेतरी ओव्हर स्टेप केला गेला. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर इज अ कॉल फ्रॉम द अंपायर अजित निकम सर. आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहिल्या षटकाची तर सांगता झाली, समाप्ती झाली मित्रांनो. धावसंख्या धावपळ करते आपण बघताय. थँक्यू थँक्यू. बिनबाद 10. अमर काही सूचना आपण करणार आहोत. यानंतर जशी मॅच संपेल 4 संघांचे 4 कॅप्टन लगेचच आयोजकांशी संपर्क साधतील. काही नियम आणि नियमावलीमध्ये आपण थोडासा फेरबदल केले. काही रिव्ह्यूज आपण या क्वालिफायर मॅचेसना आपण देणार आहोत, म्हणजे पुढच्या फेरीतील मॅचेसना आपण देणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला नियम आणि नियमावली सांगायचे, ते अपडेट द्यायचे. त्यामुळे सर्व 4ही कॅप्टन्स तुम्ही मॅच जशी संपेल तसं आयोजकांशी या व्यासपीठाशी आपण संपर्क साधा प्लीज. यस, बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय ठाकूर काका यांना. एक लेजंड क्रिकेटर, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. क्रिकेटवर अमाप प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय साबळेच्या माध्यमातून. सेफ पवित्राचं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ही कीप हिज बॉडी बिहाइंड दॅट बॉल. आणि चेंडू प्ले मध्ये आणला गेलाय. ठाकूर काका 1 सेकंड ऑन बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू नो बॉल, आउट कॉल. श्रेयसच्या माध्यमातून फंबल झालं होतं, मात्र कुठेतरी चांगलं बॅकअप मिळालाय त्याला. 1+1 मात्र 2 धावा जोडल्या जातील. कुठेतरी ओव्हर स्टेप केला जातोय. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी ऑफ साईडला खेळण्याचा मानस प्रयत्न हेमंत वागसे सारख्या फलंदाजाने देखील अनुभवाने थांबवलाय. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला अमोलच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने निघून जातोय चौकारच्या दिशेने. कुठेतरी आता मात्र ठाकूर काका विचारत आहेत कशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला जाईल, बघणं इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने खेळवलाय. आणि खेळवत असताना कुठेतरी फलंदाजाला चकवलाय आणि चकवत असताना फलंदाजाला माघारी परतवलाय. फलंदाज बाद होतोय बाद. हेमंत वागसे डिपार्ट्स. यस डीजे. यस, 2 टू गो. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना असताना बघायला मिळतात आपल्याला. मात्र इथं कोटिया यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेले थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सजावट चेंज केली आहे. कारण स्ट्राईक एंडला आनंद आलाय. आनंद त्या क्षेत्रामध्ये चांगला खेळतो ह्याची जाण आहे कोटियाला. आणि तशात मात्र क्षेत्ररक्षण सजावट केले आहे. आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली गेली आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 1 टू गो इज द कॉल फ्रॉम द अंपायर अजित निकम सर. आणि इट्स अ हिट विकेट. अजून एक फलंदाज बाद झालाय. हे आहे अनुभव. कुठेतरी बॅकफुटला खेळण्यास भाग पाडलं गेलं आणि बॅकफुटला खेळत असताना कुठेतरी फलंदाज 22 माध्यमातून चुकी झाली. आणि एस्ट्यावरती मात्र तिथं स्टेट वार केला गेलाय. आणि फलंदाज प्लेड ऑनच्या रूपाने बाद होताना बघायला मिळत आहे. मित्रांनो इथं 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते आपण बघतोय 19. आता मात्र मॅचला मजा येईल कारण 55चं टार्गेट आहे. निश्चित त्याचा छत्रपती महाराज
छत्रपती महाराजांनी सर्वत्रच भगवा फडकवलाय. स्वराज्याचे अध्यक्षजनक त्यांच्या माध्यमातून कुठेतरी सर्वत्र आपणाला बघायला मिळतो तो भगवा झेंडा. आपण करूया महाराजांना मानाचा मुजरा. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील मानवंदना दिली जाते. बॉलिंग ट्रॅकवर आपण मात्र तिसऱ्या षटकामध्ये बघतोय गोलंदाज विशाल शिंदेला. नेक्स्ट बॉल, फर्स्ट बॉल इन फॅक्ट, आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टेक. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र संध्याकाळच्या सत्र जशी सुरुवात झाली, फ्लड लाईट्स ऑन झाल्या, तशी प्रेक्षकांची गर्दी वाढताना बघायला मिळतीये. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट क्लिअर केला. थर्ड मॅन रिजन मध्ये ठाकूर काका तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक एंडला मात्र अक्कूला बघायला मिळेल. आकाश आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आकाशला मात्र चक्कावलाय कुठेतरी. आता मात्र चांगला खेळ साकारला जातोय नवी मुंबई चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ प्ले दिस इज. कुठेतरी अनुभवाने अनुभव बघायला मिळतोय. ठाकूर काकांनी घेतलेले ते 2 बळी, त्याच्यानंतरचा आता मात्र एक आणखी अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्कवर असताना त्याच्या माध्यमातून देखील चांगला विकेट घेतला गेलाय. बॅटिंग ट्रॅकवर, आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्विच करायचा होता, आणि चेंडू बिहाइंड द विकेट. राजेशचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कुठेतरी चांगला फुटवर्क बघायला मिळतोय. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. वाईल्ड चेसिंग 55 रन्स. धावसंख्या धावपळावरती 22. अजूनही 33 धावांची गरज असेल. हा चेंडू आता बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला खेळून काढलाय. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. चांगल्या योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, आणि तेवढीच चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षणाची सजावट देखील केली गेली आहे. आणि हा चेंडू आता मात्र स्विच एट केलाय. विवेकच्या माध्यमातून चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी विवेक ज्यासाठी ओळखला जातो, ओरम क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाजी करतो, अंडरम क्रिकेटमध्ये देखील आता मात्र चांगली कामगिरी ह्या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. त्याच्या माध्यमातून कुठेतरी कॉन्फिडन्स वाढताना बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी होते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आणि हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चकवला गेलाय. फलंदाजाला बीट केला गेलाय. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते आपण बघतोय 27. 3 मध्ये 27 आले. 12 चेंडू मध्ये मात्र 28 ची गरज आहे. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. शिशिरकडे असलेला क्लास त्याने कित्येक वेळा सिद्ध केला स्वतःला.
चला हा चेंडू आता रिव्हर्स स्विच केलाय, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. चला विकेटसाठी आणखी एक पारितोषिक आलाय बाबू गिरीश बाबूच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी शिशिरसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू आता मात्र व्हाईट बॉल. चला विकेट हॅट्रिकसाठी विजयकडून पारितोषिक आहे, प्रत्येक विकेटसाठी बाबूकडून पारितोषिक आहे, शिशिरसाठी नामी संधी आहे. आणि हा चौकार बघायला मिळतोय. आनंदच्या माध्यमातून एक दर्जेदार फटका टोलवला जातोय. हा येतोय SBL चा दर्जेदार चौकार. नेक्स्ट बॉल आता मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झाला, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न. चला आनंदने जर लेग साईडला चौकार डोलवला तर प्रशांत जाधव मामा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपये. आणि फसवलाय प्रशांतने, आनंदला फसवलाय. कुठेतरी 200 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याचा प्रशांतने विकेट घेतली. भैया तू डिसाइड करियो अब बीट चले या गोली, क्योंकि बेबी को बेस पसंद है. बेबी को नितीन शिंदेने जर मॅच काढली तर प्रशांत जाधव याच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. त्याचबरोबर प्रत्येक चौकारासाठी बुर्लाच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये शिशिरसाठी. चेंडू किती शेष आहेत रोनक? ओव्हर झाली आहे. चला संधी संपली म्हणून मी चेंडू विचारले अगोदर. दोन 2000 केलेत. यस नामी संधी आहे. चला 2000 रुपये. तुला पण याची पण विकेट घ्यायची असं वाटतं मला. आणि नो बॉल येतोय. शिशिरकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. राजेश ऑन टू द बॉलिंग ट्रॅक बघायला मिळतोय. आणि हा नो बॉल पुन्हा एकदा मात्र फेकला गेलाय. चला आता मात्र नितीन शिंदे आपण बॅटिंग एंडला बघतोय. आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्विच केला गेलाय. चला गेटच्या समोर जी लहान मुलं उभे आहेत ना, पॅरेंट्सना त्यांच्या पालकांना विनंती असेल लहान मुलांना थोडं सांभाळून घ्यायचं आहे, कारण चेंडू लागला नाही पाहिजे त्यांना, खास करून गेट समोर जे बसले गेलेत ना. नेक्स्ट बॉल नितीन शिंदे. आणि हा जो रिव्हर्स स्विच केलाय शिशिरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. नाही सेफ. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तिथं आता मात्र प्रेक्षक वर्ग, जाणकार प्रेक्षक वर्ग आपल्यापैकीच आहे. पंचांचा कॉल असेल तो. पंचांना जर डाऊट असेल तर चेक करूयात. चला आपण
चौकारासाठी कुठेतरी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चेक करणं गरजेचं असेल. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण चेक करतोय. CCCच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं होतं, पण व्हाईल फिल्डिंग त्यांचा पाय कुठपर्यंत होत आहे ह्याची निहालणी आणि पाहणी फॉर्च्यून इव्हेंटची मदत घेऊन केली जाते. ते मात्र कुठेतरी लीग फॉर्मॅटला संपताना बघायला मिळेल आपल्याला. आणि जशी आता मात्र नॉकआउटला सुरुवात होईल. एलिमिनेटर्स आणि महत्त्वपूर्ण मॅचेसला सुरुवात होताना बघायला मिळेल. 4 अजूनही सामन्याच्या रात्रीमधले खेळवणे बाकी आहेत. आणि आज ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला मुंबई टेनिस क्रिकेटचा टॅप किंग अज्जू नवलेला आपण बघणार आहोत. त्यांची उपस्थिती देखील थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर त्यांचे त्यांच्या समवेत त्यांचे संघ खेळाडू पियुष असतील आणि इतर सर्व संघ खेळाडू देखील उपस्थित राहणार आहेत. यांची उपस्थिती आज आपल्याला लाभणार आहे. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आपण स्वागत करूया. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय SBL सीझन 5 आणि इट्स 4 रन्स. चला, हा चौकार दिला जाईल. कुठेतरी पाय लाईनवरती गेला होता. अजित निकम सर, थोडा आपण माईक आपला थोडा वेळ बंद ठेवा, थोडा वेळ. 4 चेंडू 6 धावा. आणि हा चेंडू फाईन स्वीप केला आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बघायला मिळत आहे राजेशच्या माध्यमातून. कुठेतरी निश्चितच धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा अडवल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 6ची गरज होती. कुठेतरी एक सिंगल आली. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईक रेटनी कोण पुढे जाईल हे बघण्यासाठी आता मात्र दोन्ही संघ उत्सुक असतील. स्कोअर अपडेट झाल्याने थोडा वेळ द्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण डिक्लेअर करणार आहोत. रोनकच्या माध्यमातून आम्हाला ते अपडेट्स दिल्या जातील. चला, प्रशांत जाधवच्या माध्यमातून नितीनसाठी मॅच जिंकून दिल्याबद्दल रोख रक्कम 1000 रुपये ट्रान्सफर केले गेलेत. जीपे केलेत नितीन. आणि प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय राहुल. चला, कॅप्टन्सनी यायचं आहे, 4ही कॅप्टन्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ठरलाय, या सामन्याचा सामनावीर.